सगळ्यात अगोदर मित्रांनो, तुमचा मोबाईलमधला तुम्हाला गुगल ब्राउझर हा तुमचा ओपन करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथं वर सर्चमध्ये महा ई भूमी असं टाईप करायचं आहे। तुम्ही बघू शकता मी कसं करतो तसं करायचं आहे। आणि इथं तुम्हाला बरं दिसेल, कुठेही न जाता पहिलेच दिसेल तुम्हाला महा ई भूमी दिसते का तुम्हाला। आपली चावडी महाभूमी 2.0 ती न निवडता महाभूमीवर क्लिक करा। इथं केल्यानंतर तुमच्यासमोर इथं असं इंटरफेस दिसेल। इथं तुम्हाला डिजिटली 7/12 फेरफार, प्रॉपर्टी कार्ड, रिपोर्ट हे बरंच असे ऑप्शन दिसेल। त्या पहिल्या ऑप्शन दिसतोय ना, त्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला लॉग इन विचारले जाईल। एक आहे लॉग इन रेग्युलर लॉग इन आणि दुसरं आहे OTP बेस्ड लॉग इन। तर मित्रांनो, आपल्याला दुसरं तिसरं काय करायचं नाही। दुसरं म्हणजे आपल्याला OTP बेस्ड लॉग इन यावर क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आणि सेंड OTPवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर जो तुम्हाला OTP तुमच्या मोबाईलवर येईल तो OTP इथं टाकायचा आहे। OTP टाकून झाल्यावर व्हेरीफाय बटनावर क्लिक करा। आता पुढे इथे तुम्हाला खाली स्क्रोल केल्यानंतर इथं तुम्हाला सर्वात प्रथम आपल्याला इथं 7/12 काढण्यासाठी 15 रुपये लागतात। तर इथं आपल्याला आपलं अकाउंट रिचार्ज करायचं आहे। तर रिचार्ज या बटनावर क्लिक करून तुम्ही 15 पासून 1000 रुपये किती टाकू शकता। इथं आपण 20 रुपये टाकतोय। 20 रुपये टाकल्यानंतर पे नाव बटनावर क्लिक करायचं आहे। इथं तुम्हाला आय ॲक्सेप्ट यावर क्लिक करून कन्फर्म करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं दिसेल डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग कुठलंही तुम्ही करू शकता आहे। UPI पेवरनं सगळ्यातनं तुम्ही पेमेंट करू शकता। बँक पोर्टलवर तुम्ही गेला, तिथनं पेमेंट एकदा की झालं त्यानंतर तुम्हाला परत लॉग इन करायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर इथं तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे। तुमचा जो जिल्हा, आता इथं आमचा सातारा जिल्हा आहे तर तो निवडतो आहे मी। इथं निवडल्यानंतर तुम्हाला फलटण आमचा तालुका आहे तो निवडायचा आहे। इथं गाव आमचं इथं आहे फलटणचं आहे। तसं तुम्ही तुमचं काय असेल ते निवडा, काय ते असेल तुमचं कुठले जिल्हा तालुका तुम्ही निवडू शकता। त्यानंतर इथं मित्रांनो तुम्हाला गट नंबर टाकायचा आहे। खाली गट नंबर जो तुमचा आहे तो गट नंबर इथं टाका। आता इथं आमचा गट नंबर आहे तो मी इथं टाकणार आहे, तसं तुम्ही टाकून घ्या। आता मित्रांनो गट नंबर इथं मी टाकला आमचा इथं, तसा तुम्ही तुमचा गट नंबर जो असेल तो टाकायचा आहे। गट नंबर टाकून झाल्यानंतर मित्रांनो खाली डाउनलोड या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचा 7/12 हा PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, अशी होती ऑनलाईन 7/12 काढण्याची एकदम सोपी आणि चांगली पद्धत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा। आपल्या मराठी मिठात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।